नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 439वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली आहे. मला भेटल्यावर एक मित्र म्हणाला, अरे मजेत राहायचं आहे. आता काही करता येत नसेल तर लहानपणच्या रम्य आठवणीत रमून जाणं शक्य आहे आणि त्याच मूडमध्ये आनंदात राहणं पण शक्य आहे. मी म्हणालो, त्यात मला एक फार मोठी अडचण आहे. मला लहानपणचं आता काहीच आठवत नाही आहे. मला भेटल्यावर एक मित्र म्हणाला, अरे मजेत राहायचं आहे. आता काही करता येत नसेल तर लहानपणच्या रम्य आठवणीत रमून जाणं शक्य आहे आणि त्याच मूडमध्ये आनंदात राहणं देखील शक्य आहे. मी म्हणालो, त्यात मला एक फार मोठी अडचण आहे. मला लहानपणचं आता काहीच आठवत नाही आहे. दुसरी कविता आहे. एकाने आपल्या मित्राला विचारलं, काय कसं काय? मित्र म्हणाला, अरे कालपासून मला सर्दीने बेजार केलं आहे. रात्रभर शिंका येत आहेत आणि डोकं दुखतं आहे आणि बरेच दिवसांचं ब्लड प्रेशर व पाठदुखी तर चालूच आहे. पहिला म्हणाला, अरे थांब थांब, तुला मी फक्त एक रीत म्हणून विचारलं होतं. तुझ्या सदाच्याच तक्रारी मला पाठच आहेत. तुझी काळजी करत बसायला मला वेळ लागला आहे का? तिसरी कविता आहे. जगाच्या इतिहासातील पहिली स्त्री ईव्ह सर्वात नशीबवान होती असं वाटतं. कारण तिला नणंद, भाऊजय, भाऊ, जाऊ आणि विशेषतः सासू असं कुणीच नव्हतं. जगाच्या इतिहासातील पहिली स्त्री ईव्ह सर्वात नशीबवान होती असं वाटतं. कारण तिला नणंद, जाऊ, भावजय आणि विशेषतः सासू असं कुणीच नव्हतं. चौथी कविता आहे. महाभारताच्या युद्धानंतर जे लोक उरले त्यापैकी शेवटचा सगळ्यात धाकटा कौरव जो युयुत्सू, त्याला काय म्हणायचं होतं त्याबद्दल. सबसे छोटा कौरव था, धृतराष्ट्र का ही पुत्र था, सबके साथ सीखा था, वो भी महावीर था. सबसे छोटा कौरव था, धृतराष्ट्र का ही पुत्र था, सबके साथ सीखा था, वो भी महावीर था. छोटा होने के कारण सबसे नगण्य था, मैं सब कर सकता था पर कोई ध्यान नहीं देता था. छोटा होने के कारण सबसे नगण्य था, मैं सब कर सकता था पर कोई ध्यान ही नहीं देता था. युद्ध अनिवार्य हुआ तो सबको लड़ना था, इस ओर से या उस ओर से सबको चुनना था. युद्ध अनिवार्य हुआ तो सबको लड़ना था, इस ओर से उस ओर से सबको चुनना था. न्याय का पक्ष पांडवों का ऐसा लगता था, एक कौरव होकर भी मैं पांडव पक्ष में लड़ता था. न्याय का पक्ष पांडवों का ऐसा लगता था, एक कौरव होकर भी मैं पांडव पक्ष में लड़ता था. दुर्योधन का भाई था और मैं बागी था, ऐसा ही कुछ दोनों पक्षों को लगता था. दुर्योधन का भाई था और मैं बागी था, ऐसा ही कुछ दोनों पक्षों को लगता था. लेकिन युद्ध चला तब तक मैंने भी युद्ध किया था,
मैं पांडवों का योद्धा था, जी जान से लड़ता था। लेकिन युद्ध चला तब तक मैंने भी युद्ध किया था। मैं पांडवों का योद्धा था, जी जान से लड़ता था। युद्ध के बाद जब मैं अपने घर लौट गया था, माँ बाप सहित हर व्यक्ति मुझको बैरी समझता था। युद्ध के बाद जब मैं अपने घर लौट गया था, माँ बाप सहित हर व्यक्ति मुझको बैरी समझता था। भयभीत होते सामान्य लोग, घर में भी मैं गैर था। युद्ध समाप्त होने पर भी माँ बाप के लिए मैं शत्रु था। भयभीत होते सामान्य लोग, घर में भी मैं गैर था। युद्ध समाप्त होने पर भी माँ बाप के लिए मैं शत्रु था। गलत मार्ग पर चलने पर मैं सबका प्यारा बन जाता। मरकर रणभूमि में मैं सबका दुलारा बन जाता। गलत मार्ग पर चलने पर मैं सबका प्यारा बन जाता। मरकर रणभूमि में मैं सबका दुलारा बन जाता। सोचता युधिष्ठिर राज आएगा, सुख और शांति लाएगा। पांडव पक्ष का योद्धा हूँ, कोई अच्छा काम मिलेगा। सोचता युधिष्ठिर राज आएगा, सुख और शांति लाएगा। पांडव पक्ष का योद्धा हूँ, कुछ अच्छा काम मिलेगा। राज को बेहतर करने कुछ जिम्मेदारी पाऊंगा। जीवन का सार्थक करने सारा समय बिताऊंगा। राज को बेहतर करने कुछ जिम्मेदारी पाऊंगा। जीवन का सार्थक करने सारा समय बिताऊंगा। पर युद्ध के बाद सब कहते हैं ये कौरव है पर जिंदा है। इस पर विश्वास कैसे कर ले, ये तो शत्रु पक्ष का है। पर युद्ध के बाद सब कहते हैं ये कौरव है पर जिंदा है। इस पर विश्वास कैसे कर ले, ये तो शत्रु पक्ष का है। ना राजा ही पूछता है, ना प्रजा ही आदर देती है। ऐसा जीवन तो व्यर्थ है, मर जाना इससे बेहतर है। ना राजा ही पूछता है, ना प्रजा ही आदर देती है। ऐसा जीवन तो व्यर्थ है, मर जाना इससे बेहतर है।